गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 9 इंग्लिश वर्कशॉप पार्ट सेकंड द नेकलेस यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबला जा आणि लर्न इंग्लिश विथ पवार सर हे नाव टाका, जेणेकरून तुम्हाला नवीचे संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामधील चूक सुधारा आणि ती बरोबर करून लिहा. लक्षात. देन रिराइट द सेंटेन्स आफ्टर कनेक्टिंग देम. ओके. बट दे कुड नॉट फाउंड इट. बघा, या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? बट दे कुड नॉट फाउंड इट. तर कुड नॉट हे मॉडेल ऑक्झिलरी वापरण्यात आलेले आहे आणि मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर क्रियापदाचं नेहमी काय असायला पाहिजे? क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे. परंतु या ठिकाणी फाउंड वापरण्यात आलेला आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय पाहिजे की दे कुड नॉट फाइंड इट. येस, फाइंड इट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्रांना लिहायलाच पाहिजे. आता या ठिकाणी राईट हा शब्द देण्यात आलेला आहे. आता जर होमोफोनच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर RIGST आणि RIRRIT, तर यामध्ये आपल्याला मस्ट मॉडेल ऑक्झिलरी देण्यात आलेली. मस्टच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी WRITE असा सेन्स निर्माण होणारं वाक्य आपल्याला करावं लागणार आहे. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड्स म्हणजे यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड्स म्हणजे WRIT हे करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लूज ऑल होप. तर यामध्ये तुम्हाला काय दिसायला लागलेलं? इथं परफेक्ट टेन्स देण्यात आलाय. परफेक्टच्या नंतर क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप असतं, म्हणून हॅव लॉस्ट असणं अपेक्षित आहे. म्हणजे ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस्ट ऑल होप, अशा प्रकारचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता पुढचा आन्सर, ही वुड बॉरोड द रेस्ट. आता या वाक्यात तुम्हाला काय दिसायला बघा, वुड दिलेला आहे आणि बॉरोड देण्यात आलेलं आहे. वुड ही मॉडेल ऑक्झिलरी आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं नेहमी कितवं रूप पाहिजे? तिसरं रूप असायला पाहिजे का? नाही, तर पहिलं रूप असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण काय देण्यात आलंय? ही वुड बॉरो द रेस्ट. इट इज अ करेक्ट आन्सर. यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. बघा, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर यामध्ये हॅव वापरण्यात आलेला आहे आणि हॅव असलं म्हणजे परफेक्ट आहे. लक्षात. क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे आणि शुड हॅव ही रचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे, म्हणजे रिटर्न्ड असायला पाहिजे. लक्षात. म्हणजे यू शुड हॅव रिटर्न्ड इट सूनर अशा प्रकारचा आन्सर असायला पाहिजे. अँड धिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. आता बघा, या वाक्यामध्ये काय अपेक्षित आहे? अँड धिस लाईफ लास्टेड 10 years अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. अरे लक्षात. तर असे उत्तर अपेक्षित पाहिजे आहे. अरे लक्षात. आता तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की वाक्य करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. लक्षात. बघा, नो आय एम मॅथल्डी लॉइज्ड, LOISED दिलेला आहे. तर धड्याच्या सेन्सनुसार जर पाहिलं तर नो आय एम मॅथल्डी लॉझेल अशा अपेक्षित आहे, म्हणजे नो आय एम मॅथल्डी लॉझेल हे करेक्ट आन्सर आहे. मॅडम फॉरेस्टियर वेअर स्टन्ड. आता बघा, या ठिकाणी मॅडम फॉरेस्टियर वेअर स्टन्ड. मॅडम फॉरेस्टियर हे कसे एकवचनी आहे, राईट. एकवचनी करता आहे, म्हणून एकवचनी सहाय्यक क्रियापद असायला पाहिजे, म्हणजे वॉज असायला पाहिजे. पण इथे वेअर देण्यात आलेला आहे, म्हणजे वॉज स्टन्ड. इट इज अ करेक्ट आन्सर. लक्षात. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन्ड. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता टेबल कंप्लीट करायचं आहे, तर या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. अटरन्स. तर पहिल्यांदा अटरन्स आहे. अटरन्स म्हणजे काय? उच्चारलेले शब्द. बघा, वाक्य कोणतं आहे? आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हू सेड इट? इट मॅथल्डी. देन हुम? हर हजबंड. अँड नेक्स्ट, वेन केव्हा म्हणाली ती? आफ्टर डिस्कवरिंग द हॉल ॲट द मिनिस्टरी लॉस ऑफ नेकलेस. जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपला हार हरवला, तेव्हा तिने हे वाक्य बोललेलं आहे. नेक्स्ट बघूया. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. हू सेड इट? मिस्टर लॉझेल. हुम? मॅथल्डी. अँड व्हेन? आफ्टर लुझिंग द नेकलेस, म्हणजे जेव्हा नेकलेस हरवला होता. अँड नॉट बिईंग एबल टू फाइंड इट, आणि सापडण्याची अपेक्षा नव्हती, तेव्हा हे वाक्य म्हणण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बघा, आय माइट हॅव नीडेड इट. आय माइट हॅव नीडेड इट अशा प्रकारचं वाक्य वापरण्यात आले. हू सेड इट? मॅडम फॉरेस्टियर. हुम? मॅडम लॉझेल. आणि व्हेन? मॅडम
मॅथेल्डी रिटर्न्ड द नेकलेस लेट, जेव्हा तिनं उशिरा नेकलेस दिला होता तेव्हा ती या ठिकाणी म्हणालेली होती. बरोबर. आता बघा पुढं, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तर हू सेड इट? मॅडम फॉरेस्टियर, whom? मॅथेल्डी, अँड व्हेन? मॅथेल्डी स्पोक टू हर, जेव्हा मॅथेल्डी त्यांना बोलल्या होत्या तेव्हा या ठिकाणी त्या म्हणाल्या होत्या. तर बघा पुढचं, वेल आय लॉस्ट इट. हू सेड इट? मॅथेल्डी. टू whom? मॅडम फॉरेस्टियर, अँड व्हेन रिव्हिलिंग द पास्ट स्टोरी, जेव्हा पाठीमागची गोष्ट आठवत होत्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की वेल आय लॉस्ट इट. नेक्स्ट, माइन वॉज अन इमिटेशन. माझी ती इमिटेशन ज्वेलरी होती, म्हणजे प्रतिकृती होती. तर हू सेड इट? मॅडम फॉरेस्टियर. whom? मॅथेल्डी. अँड व्हेन? मॅथेल्डी टोल्ड हर दॅट शी रिप्लेस्ड द डायमंड नेकलेस शी बॉरोड फ्रॉम हर. आणि तिनं जे नेकलेस घेतलेला होता तिनं तो रिप्लेस केला आणि उसना घेतलेला नेकलेस वापस केला होता, तेव्हा ती तसं म्हणाली होती की या ठिकाणी काय म्हणाली होती? माइन वॉज अन इमिटेशन. लक्षात. तर अशा प्रकारे यामध्ये आपल्याला कोण कोणास म्हणाला आहे हे आता आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा क्वेश्चन बघूया. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन ऑफ अ मॅथेल्डी. मॅथेल्डीच्या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तिची कृती काय असायला पाहिजे? तर बघा, मॅथेल्डी वॉज शॉक्ड अँड डिसअपियर्ड ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. मॅथेल्डी वॉज शॉक्ड, मॅथेल्डीला धक्का बसला होता आणि जेव्हा तिचा डिसअपियर्ड झाला होता, नेकलेस तिचा हरवला होता, तेव्हा तिला धक्का बसला होता. तर काय वाटतं बघा, मॅथेल्डी वॉज अ फुल ऑफ रिग्रेट अँड रिपेंटन्स, फिअर अँड अँक्झायटी. म्हणजे मॅथेल्डी वॉज फुल ऑफ रिग्रेट, तेव्हा ती पश्चातापामध्ये होती, रिपेंटन्स अँड फिअर अँड अँक्झायटी, आणि अतिशय चिंतेमध्ये मॅथेल्डी सापडलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया. मॅथेल्डी ब्राउट अ नोट टू हर फ्रेंड ॲज डिक्टेड बाय हर हजबंड so that they could get more time for finding the necklace. कारण त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळेल म्हणून त्यांनी तशा प्रकारची नोट्स त्यांना लिहिलेली होती. मॅथेल्डी अँड हर हजबंड डिसाइडेड टू रिप्लेस द नेकलेस. मॅथेल्डी आणि तिच्या पतीनं नेकलेस वापस कर, सो दॅट मिसेस फॉरेस्टियर वुड नॉट कम टू नो अबाउट द लॉस ऑफ दॅट नेकलेस. नेक्स्ट, मॅथेल्डी रिटर्न द डायमंड नेकलेस टू हर फ्रेंड even though it involved tremendous stress on them. Mathilde did not tell her friend about the loss and replacement. म्हणजे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं नाही लॉस अँड रिप्लेसमेंट बद्दल. Perhaps she was afraid to reveal the episode for fear for being criticized or chastised by her friend. Next, Mathilde worked very hard to pay the debt. She wanted to bear the consequence of her irrational action, her ambitiousness and craze for luxurious living which drove her into borrowing the necklace. Next, Mathilde and her husband paid off the debt in 10 years. It shows their honesty and ethical sense. याच्यावरून त्यांचा प्रामाणिकपणा आणि नैतिकता आपल्याला लक्षात येते. तर फ्रेंड, अबाउट द लॉस्ट नेकलेस. वन्स आउट ऑफ डेप्ट, म्हणजे जेव्हा ती कर्जून बाहेर आली तेव्हा मॅथेल्डी वॉन्टेड टू टेल हर फ्रेंड, तिला तिच्या मैत्रिणीला सांगावंसं वाटलं दॅट शी वॉज इनडायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द मिझरी. कारण अप्रत्यक्षरित्या संपूर्ण दुःखासाठी ती जबाबदार होती. बिकॉज इट वॉज द इल फॅटेड नेकलेस विच वॉज रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. आणि दुर्भाग्यानं जो नेकलेस मिळालेला होता तोच या ठिकाणी जबाबदार होता संपूर्ण गोष्टीसाठी, हे तिला सांगायचं होतं. तर दॅट वॉज द ॲक्शन. नेक्स्ट, डिस्कस हाऊ पार्ट सेकंड ऑफ द स्टोरी कुड हॅव बीन डिफरंट. राईट युअर स्टोरी लाईन इन द फॉर्म ऑफ बुलेट शोज द मेन पॉइंट्स. आन्सर बघा, लॉस द नेकलेस, ट्राय टू सर्च बट इन अ वेन, डिसाइड द डेट टू रिप्लेस द नेकलेस, and bought a new one. Mathilde returned it to her friend and started working to pay debt. Mathelde's friends visit her and tell that her was an imitation. तर अशा प्रकारे ही स्टोरी पुढे गेलेली आहे. तर बघा पुढे, imagine what must have happened after Mathelde's friend discovered that the diamonds were real. Do you think she would return it to Mathilde or would that make Mathilde happy? Yes,
शी वुड हॅव रिटर्न्ड इट टू मॅथेल्डी. मला वाटतं की तिनं मॅथेल्डीला तो परत केलेला असावा. आफ्टर नोईंग दॅट, तिला माहिती झाल्या असल्यानंतर, दॅट इट वॉज अ रिअल डायमंड नेकलेस. शी विल डू सो बिकॉज ऑफ ट्रू फ्रेंडशिप. आणि तिनं तो दिला असावा कारण खऱ्या मैत्रिणी खातर आणि खऱ्या मैत्री खातर. शुअरली इट विल मेक मॅथेल्डी हॅपी. आणि या ठिकाणी नक्कीच मॅथेल्डी त्याने आनंदित झालेली असावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 6वा क्वेश्चन बघूया आपण. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स 5 to 6 लाईन. 5 ते 6 लाईन मध्ये आपल्याला लिहायचं आहे. व्हॉट वुड यू डू इन समथिंग लाईक दिस हॅपन्स टू यू. अशा परिस्थितीत जर तुमच्या बाबतीत अशी घटना घडली तर तुम्ही काय करणार. आय विल गो टू माय फ्रेंड अँड टेल हिम द रिअल फॅक्ट अँड प्रॉमिस टू रिटर्न द लॉस्ट थिंग. आय विल गो टू माय फ्रेंड, मी माझ्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे जाईल. अँड टेल हिम ऑब्लिक हर द रिअल फॅक्ट, तिला किंवा त्याला मी माझा या ठिकाणी खरं वास्तव सांगेल. अँड प्रॉमिस टू रिटर्न द लॉस्ट थिंग, आणि जी गोष्ट हरवलेली आहे ती गोष्ट परत देण्याचं वचन देईल. ऑफकोर्स आय विल रिटर्न इट इन अ स्पेसिफिक टाइम लिमिट, आणि मर्यादेमध्येच या ठिकाणी मी ती गोष्ट अर्थातच देऊन टाकेल. नेक्स्ट, व्हॉट ऑप्शन डू यू फॉर्म अबाउट मॅथेल्डीज हजबंड फ्रॉम द स्टोरी. तर ह्या सर्व गोष्टीवरून तुमच्या काय लक्षात येतं की मॅथेल्डीच्या पतीकडे काय पर्याय असायला पाहिजे होता. फ्रॉम द स्टोरी आय फॉर्म अ गुड ऑप्शन दॅट मॅथेल्डीज हजबंड ही इज कन्सिडरेट अँड लव्हिंग हजबंड. असं लक्षात येतं या स्टोरीवरून की ही इज अ कन्सिडरेट पर्सन, म्हणजे तो कनवाळू होता आणि समजून घेणारा होता इतरांना. अँड लव्हिंग हजबंड, आणि प्रेमळ पती होता. हू ट्राय टू मेक धिस वाईफ हॅपी, त्याने आपल्या पत्नीला आनंदी बनवण्याचा प्रयत्न केला. शी वॉज हार्ड टू पे द डेब्ट ऑन टाईम, आणि त्यानं खूप काही कर्ज वेळेवर या ठिकाणी देऊन टाकलं. अँड ही नेव्हर गॉट अँग्री ऑर स्कोल्डेड हिज वाईफ, त्याने कधीही आपल्या पत्नीला रागवला नाही किंवा तिची खरडपट्टी काढली नाही. यावरून असं लक्षात येतं की मॅथेल्डीचा जो पती होता तो खरोखरच या ठिकाणी चांगला व्यक्ती होता. अशा प्रकारे आपल्याला या सर्व गोष्टीवरून कळतं. तेव्हा विच इव्हेंट्स इन द स्टोरी पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड चेंज्ड मॅथेल्डीज लाईफ. कोणत्या घटनेमुळे मॅथेल्डीचं जीवन पार्ट फर्स्टमध्ये आणि पार्ट सेकंडमध्ये बदल झाला. तर द लॉस ऑफ द बॉरोड नेकलेस, कारण उसना घेतलेला जो नेकलेस होता तो हरवला होता. आणि चेंज्ड मॅथेल्डीज लाईफ, त्यामुळे मॅथेल्डीचं जीवन पूर्णपणे बदलली. शी हॅड टू वर्क व्हेरी हार्ड टू पे बॅक द डेप्ट. शी हॅड टू वर्क म्हणजे तिला खूप काम करावं लागलं की व्हेरी हार्ड टू पे बॅक द डेप्ट, आणि संपूर्ण कर्ज देण्यासाठी तिला खूप काही काम आयुष्यामध्ये करावं लागलं. आणि हा नेकलेस होता तोच तिच्या आयुष्यामधला दुर्भागी गोष्ट जीवनामध्ये घडली होती.